नांदेड जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षापासून घराणेशाहीचं अंकुश होतं ते मोडीत काढणं गरजेचं होतं. आपण पाहिलेलं आहे की एक घराणं सगळ्या पक्षामध्ये घुसखोरी करून नियंत्रण मिळून काम करत असताना आज नांदेड जिल्ह्यामध्ये एक संधी आलेली आहे धर्मनिरपेक्ष जमीन वाचवण्याची. आणि नांदेडची धर्मनिरपेक्ष जमीन सेक्युलर जमीन वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची आघाडी होणं अत्यंत गरजेचं होतं. त्यानुसार आम्ही काँग्रेससोबत आघाडीची आज घोषणा करत आहोत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 20 जागा काँग्रेसनं आम्हाला दिलेल्या आहेत. पण माझी माणिकराव ठाकरे सत्तारबाई यांना विनंती आहे एखाद 2 जागा अजून द्या. कार्यकर्त्यांच्या नाराजगी ओढून घेऊ नका. आणि 3 वाजेपर्यंत आम्ही त्यांना भांडत राहणार 1-2 जागेसाठी. कारण दक्षिणचा गड असलेल्या खडकपुरातून एखादी जागा आपल्याला द्यावी. आणि त्याशिवाय नांदेडच्या जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना उमेदवारी शक्य नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे नावं फायनल केले ते नावं गेलेले आहेत. आदरणीय साहेबांचा आदेश आहे. त्यामुळं कोणीही नाराजगीचं सूर करू नका. त्याग करायची गरज आहे. माझ्या विधानसभेमध्ये 6 जागा दिल्या. मी 7 तरी करा म्हणालो. खरं तर व्हायला 33 आहे जागा, अर्धेही नाही दिल्या. पण आपल्याला त्याग करण्याचा काळ आहे. कुर्बानी देने की ज़रूरत है. आज ज़रूरत है नांदेड़ की ज़मीन बचाने की, नांदेड़ को बचाने का. हमने ये राजनीति और पार्टियां बचाने के लिए नहीं तो नांदेड़ को बचाने के लिए आले. वंचितनं पहिली एक जे यादीत जाहीर केली होती ते नाव कटण्याची शक्यता आहे की ते क्रमांक आघाडीसाठी काही प्रेशर टॅक्टिक्स राहतात. आघाडी पुढे जात नसेल तर धक्का द्यावा लागतो. त्या हिशोबाने काही तयार करावं लागतं. पण एबी फॉर्म आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे नावं फायनल केलेले आहेत त्याच लोकांना पक्षाचा एबी फॉर्म दिला जाणार आहे. मागे गडबड झाली त्याची गडबड होऊ नये म्हणून यंदा पक्षानं पूर्ण काळजी घेतलेली. प्रभाग ठरलेले आहेत का कोणकोणते द्यायचे? प्रभाग ठरलेले आहेत. मला वाटतं प्रभाग जाहीर झालेले आहेत तिथं. प्रभाग क्रमांक 2 मधून आम्हाला एक SC ची जागा